पुलाचा भराव नव्हे, चक्क पुलाचाच भाग वाहून गेला. बांधकामात भ्रष्टाचाराचा पूर आल्याचा ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया. ठेकेदार, अभियंत्यांसह संबंधित यंत्रणेची कसून चौकशीची मागणी. अभियंत्यांनी गाठले नदीपात्र. पहुरपेठ गावातून वाहणाऱ्या वाघूर नदीवर राज्य शासनाच्या 25-15 योजनेअंतर्गत तब्बल 90 लाख रुपये निधी खर्च करून नव्यानेच बांधण्यात आलेल्या पुलाचा भराव नव्हे, तर चक्क पुलाचाच काही भाग वाहून गेल्याने बांधकामात भ्रष्टाचाराचा पूर आल्याचा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. दरम्यान आज मंगळवार सकाळी 10:30 वाजता जामनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रमोद सुशीर यांनी प्रत्यक्ष नदीपात्र गाठले. या प्रसंगी ग्रामस्थांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वाघूर नदीवरील या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत पहुरपेठ येथील सामाजिक कार्यकर्ते साबीर शब्रुजीत तडवी यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या लेखी तक्रारीनुसार आयुक्तांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना या पुलाच्या बांधकामाविषयी तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. रवींद्र लाठे, पहुर या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद.